म्हणून माझी इच्छा आहे की अर्जुनाने माझ्या पोरीबरोबर लग्न करावं. अर्जुनाने सांगितलं, मी नाही म्हणणारा क्षत्रिय नाही, पण लोकाचाराचा विचार कर. मी तुझ्या महालात राहिलो पोरीच्या, हिच्याबरोबर लग्न केलं तर लोक म्हणतील की काही ना काही लेखांचा आधी असेल याचं. मी हिला सून करून घेतो. म्हणून 16 वर्षाच्या अभिमन्यूला उत्तरा करून घेतली. अर्जुन आहेत ते. शेताला काय पुढचा जो भाग आहे तो इतका सुंदर आहे. पांडवांचा प्रताप, नारदादिकांचं आगमन, आणि मग विराटाच्याच दरबारात पुढच्या युद्धाच्या आखणीची सभा. पहिली मीटिंग तुमच्या सप्तेची होती की नाही तशी. सार अर्जुन जेव्हा स्वर्गात आहेत, थोडीशी रिकामपणाची वेळ आहे. इंद्राने सांगितलं, अर्जुना, हे कालखंज आदी जे राक्षस आहेत पाताळात, म्हणजे दक्षिण अमेरिकेत, पाताळ म्हणजे दक्षिण अमेरिकाचे, त्या राक्षसांना मी मारू नाही शकलो. आता तुला अस्त्र शस्त्र हे सगळं आहे, तेव्हा तू असं कर की ते कालखंजाधिक महाबलवान आहेत आणि 60,000 आहेत, त्यांचा वध करून येत. अर्जुनाने सांगितलं, महाराज माझ्याजवळ काही रथ नाही, ते काही नाही, माझा रथ तुला देतो. अर्जुनाचा मातली जगात जेवढे सारथी असतील सगळ्याच्या वर मातली आहे. मातलीला सांगितलं अर्जुनाने, माझा रथ नाही, वाट तुला माहीतच आहे, सरळ पाताळात जायचं रथ घेऊन, कारण हा रथ आकाशातही चालतो, मल्टीपर्पज होता. कालखंजाबरोबर अर्जुन युद्ध करील. सांगितलं, पायलटिंग नो पायलटिंग. अर्जुन एकटा आहे म्हणजे एकटा, कुणीही त्याच्याबरोबर नाही, तू फक्त नाही. कालखंजाच्या नगरीत शंखाचं आस्फोरण केलं देवदत्ताचं अर्जुनाने. 60,000 राक्षस, महाबलवान, अतुल प्रतापी, सगळे युद्धाला आले. कोणाच्या हाती पर्वत आहे, कोणाच्या हाती शस्त्र आहे. तर अर्जुनाजवळ अस्त्रविद्या होती. अर्जुनाने 3 तासात सगळं मैदान साफ करून टाकलं. 60,000 एक प्रहर म्हणजे 3 hours. फार मोठे राक्षस होते. परत जाताना एक नगर लागलं त्यांना. ते नगर पाहून दारुकारा याला विचारलं, सारथ्याला, अर्जुनाने, हे नगर कोणाचं आहे? सांगितलं, महाराज हे राक्षसाचं आहे, हे पौलोम राक्षस आहेत, हे यांच्यापेक्षा बलाढ्य आहेत. अरे सांगितलं, जाता जाता एवढंही लाडू खाऊन टाकू, यांना कशाला ठेवतं? मलाही इंद्राने कालखंजाकरता पाठवलं, ते संपले. आता हे पौलोम आहे, यांनाही पाहून घेऊन मग पुढे चालू. ते पौलोम महाभयानक. ते जेव्हा युद्धाला आले ना, ते म्हणजे जवळजवळ संख्यासारखेच, ते भयानक युद्ध होतं. शिलाखंडच टाकत होते. मातलीसारखा सारथी कधीही न भिणारा मातलीच्या हातून घोड्याच्या रज्जू सुटल्या आहे. अर्जुनाने डाव्या हाताने घोड्याच्या रज्जू धरल्या आणि उजव्या हातानं बाण चालवून त्यांचा पराभव केला. मातली थरथर कापत होते. युद्ध संपलं. पौलोम संपवले, परत आले आणि शाबासकी दिली. इंद्राने सांगितलं, शाबास. डोक्यावरचा किरीट काढला इंद्राने. स्वतःचा किरीट काढून पोराच्या डोक्यावर ठेवला, म्हणून त्याला किरीटी असं म्हणतात अर्जुनाला. त्या दिवशी किरीट, जो कर्णाच्या बरोबर युद्धात जमिनीवर पडला होता तो किरीट. बरं. अर्जुनाने प्रणाम केल्यावर सांगितलं, तुमच्या कृपेनं आणि आशीर्वादानं मी युद्ध केलं, माझ्याजवळ काय आहे? मातलीने सांगितलं, महाराज मला 5 मिनटं द्या बोलायला. माईकडून घेता की नाही तुम्ही 5 मिनटं? मग बोलता अर्धा तास, पण घेता 5 मिनटात. मातलीने सांगितलं, मला बोलू दे. इंद्राला सांगितलं, महाराज मी 1 युगापासून तुमचं सारथ्य करून राहिलो. किती वर्ष झाले? 1 युग तुमचं सारथ्य करून राहिलो. तुमचं शौर्य मी पाहिलं, हत्तीवरून युद्ध पाहिलं, सगळं पाहिलं. वृत्तासुराचा वध केला मीच होतो. पण आज मी जे तुमच्या पुत्राचं युद्ध पाहिलं, अर्जुनाचं, माझ्या आयुष्यात नाही पाहिलं कधी. तुम्हाला युद्ध करताना पाहिलं नाही. आणि कोणी माईचा लाल 1,00,000 राक्षसांना सूर्यास्ताच्या आधी मारून टाकेल. मी मातली तुमचा सेवक, माझ्या हातून अश्वाच्या रज्जू सुटल्या. धन्य आहे अर्जुनाची. त्यांनी दातात हातात लगाम घोड्याचे धरून युद्ध केलं, तरीही युद्ध बंद केलं नाही आणि त्यांना मारल्याशिवाय राहिला नाही. मी आजपर्यंत युद्धात कधी घाबरलो नव्हतो, पण पौलोमाच्या युद्धात मी घाबरलो. याने वाचवलं सगळं. किती सर्टिफिकेट झाली. मी हे सांगून राहिलो, हे शौर्य अर्जुन सोडून कोणाच्या ठिकाणी आहे? कोणाच्याच ठिकाणी नाही. संबंध महाभारत चालून घ्या. हे जे शौर्य त्याच्या ठिकाणी आहे, हे
अनिर्मित आहे की निर्मित आहे? कशाचं फल आहे? अर्जुनाचं शौर्य हे फल कशाचं आहे? फक्त भगवंताच्या सख्य भक्तीचं फळ आहे. सख्य भक्ती. कारण देव म्हणतो, अर्जुन म्हणतो तू माझा गुरु आहेस. देव म्हणतो नाही, मी तुझा सखा आहे. गुरु बाजूला ठेव. गुरु म्हटलं की अडचणी येतील, सखा म्हटलं की अडचण येत नाही, मनातलं सांगता येईल. म्हणून तू सखा आहेस माझा. उद्धवाला हे दोघांनाही येऊ. अर्जुनाचं चरित्र सांगत असताना सावध राहावं लागते. चित्ररथ आदींचं आता युद्ध तर खूपच आहे. कारण द्रौपदी मला दुपारी सांगायची आहे म्हणून मी द्रौपदीचा विषय सकाळी तुम्हाला सांगत नाही. संमती आदी प्राप्त करूनच खांडवन 10 सगळे आणि मग हे इंद्रप्रस्थ वसवलं. इंद्रप्रस्थ वसवल्यावर 4ही वर्णाचे लोक तिथे राहायला आले धर्मराजाच्या आश्रयाने आणि आमचं रक्षण अर्जुन करील म्हणून आले. तर आता वहीन त्याचं काय सांगा. पाशुपतास्त्र अर्जुनाला मिळालं. द्रौपदी आतुरतेनं वाट पाहत होती 5 वर्ष कधी होतील आणि अर्जुन परत कधी येतील. कारण वनवासात कोणती पांडवाची पत्नी सोबत नव्हती. प्रत्येकाला 2 बायका होत्या. तिचा एक मुलगा होता. द्रौपदीचे 5 मुलं, एकूण 13 मुलं पांडवांना होती. पण वाट पाहत होती द्रौपदी. अगदी हिमालयाच्या वरच्या टोकावर पांडव आज अर्जुन येईल म्हणून जातो. तसा माझा नातू समजा अमेरिकेहून येणार आणि माझं मन नाही थांबलं, एरोड्रोमवर जावं लागलं. विमान किती वाजता येईल माहीत आहे, तरी तासभर आधी उत्कंठ असते की नाही, प्रेमाची उत्कंठ असते. पांडव आहेत तिथे, द्रौपदी आहे आणि अर्जुन आले. मातली होती, रथ होता अर्जुन. योगायोगानं नारदही आले. सगळ्यांना प्रणाम केला, भेटी झाल्या, सगळं झालं. युधिष्ठिरांनी विचारलं का रे काय शिकलं असते ते, काय मिळालं? संबंध अध्यायात अस्त्राची नावं आहेत. कोणते कोणते अस्त्र आहेत आपल्याला सापडणारच नाही आधी भारत सोडून कुठे. कोणतं अस्त्र, त्याचं निवारण कसं, कुणी दिलं, हे सगळं आहे. धर्मराजांनी सांगितलं मग आम्हाला त्याचा प्रयोग तर दाखव. आता ॲटम बॉम्बचा प्रयोग दाखवता येईल. नागासाकी संपली, आधी प्रयोग करून पाहिला का? नाही. हे प्रयोग आधी वाळवंटात करतात, जोधपूरच्या जवळ, जैसलमेरजवळ. त्यांनी पहिलं शस्त्र लावलं धनुष्याला. नारदाने सांगितलं स्टॉप इट. काय करतो? सांगितलं दादा भीम हे सगळे म्हणतात की आम्हाला प्रदर्शन शस्त्राचं प्रदर्शन करत नसतात. शस्त्र युद्धाच्या वेळेला वापरत असतात. बंदुकीत गोळी घालून प्रदर्शन करता का? मरून जाईल माणूस. प्रदर्शन करू नको. काय करण्यात सांगितलं मी सांगतो. ह्या शस्त्रात एवढं बल आहे, तू जर यांचं प्रदर्शन करशील तर वातावरणात हजारो किलोमीटर मैलाचं जे प्रदूषण त्याचा फैलाव होईल. त्यानं जागेवर लोक मरून जातील, कोणाला प्राणवायू मिळणार नाही आणि याप्रमाणे लोक अपंग होतील. म्हणून याचं प्रदर्शन करता येत नाही. हे फक्त प्राण संकटाच्या वेळेलाच वापरायचं आहे. बाजूला ठेवून देते. नारद नसते आलं तर काय झालं? जपानला किती लोक मेले, किती गर्भ नष्ट झाले, किती गर्भातले लेकरं अपंग झाले, किती झाले, लाखो झाले की नाही. एवढंच राष्ट्र आहे जपान. किती हानी झाली. ते आता श्रमिक आहेत त्यांनी भरून काढली, दॅट इज डिफरंट. पण ही जी अस्त्र आहेत ना, ही अण्वस्त्र होती सगळी. आजचा ॲटम आणि हायड्रोजन, ॲटमचा परिणाम आपल्याला माहीत आहे. हायड्रोजन त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. जगातली अर्धी पॉप्युलेशन एक हायड्रोजन संपवून टाकेल एवढी शक्ती आहे त्याच्यात. आणि अणू तर डोळ्याला दिसत नाही, परमाणू काय दिसेल? परमाणूत एवढी शक्ती. अरे अणोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. अणूची शक्ती म्हणजे एखाद्या छिद्रातून उन्हाची तिरीप येते की नाही, उन्हाची, त्यात ते कचरं उडताना दिसते, त्याला त्रसरेणू म्हणतात. अणू त्याचा 1/6 परमाणू आणि त्याचा 1/6 त्रसरेणू. एवढं बारीक, एवढ्या बारीकात एवढी शक्ती. मग आपल्यात किती शक्ती असेल? कारण आपण तर ब्रह्मरूपच आहोत, देवच आहोत. आपल्या शक्तीचं भान नाही आपल्याला. अणूत एवढी शक्ती भगवंतानं निर्माण केली. पण तुकोबाराय बोलले मी अणूपेक्षाही अणू आहे लहान. म्हणजे अणूत जेवढी शक्ती तेवढी माझ्यात आजही आहे. ती एवढी आहे की तुका आकाश एवढा. आकाशाला गवसणी घालण्याची माझी शक्ती आहे. तुकोबारायाचा भंग बुद्धीच्या तुर्यानं लावावा लागतो. हा संताचा अनुभव आहे.
आणि अनेक वेळेला युद्धाचे प्रसंग वगैरे मी सांगेल त्या 2 गोष्टी येतील. कारण 4 वेळेला भारतीय युद्धात अर्जुन मारला गेला असता कृष्ण नसते तर 4 टाइम्स वाचवणारा देव. आघात निवारी छाया पितांबरे, प्रत्येक वेळेला त्याला वाचवलेलं आहे. आता प्रार्थना, स्तुती, निराकार, उपास सगळेच विषय आहेत. शास्त्रविधी जो आहे तो त्यागून शस्त्राचं जे पूजन करतात ते क्षत्रिय असतात, आणि शस्त्र त्यागून देवतेची पूजा करतात ते ब्राह्मण असतात. तुम्ही वैश्य आहात, वैश्य हा ना, तुम्ही वैश्य. तुम्ही कशाची पूजा करता? तराजू. शेठजी लोक वही खात्याची पूजा करतात. ज्याचं जे उपजीविकेचं साधन असेल त्याची पूजा करावी लागते. क्षत्रियाचं उपजीविकेचं साधन शस्त्र आहे, शस्त्रपूजा दसऱ्याला करावी लागते. ब्राह्मणाला श्रावण शुद्ध पौर्णिमेला फक्त एकच दिवस वर्षातून पूजेचा आहे. नदीच्या काठावर बसून त्याला पुरस्चरण करावं लागते गायत्रीचं. ही त्याची प्रत्येकाची पूजा आहे. ही पूजेचं विधीचं कर्म त्याला वर्णात कायम ठेवते, नाही तर वर्ण संकर झाल्याशिवाय राहत नाही. दिव्यास्त्राची जी याचना आहे द्रोण पर्वात, ती तशी याचना नाही, सप्रेम याचना आहे. याचना सप्रेम असावी. आपण वारकरी आहो, पोरं वागवत नाहीत, घराच्या बाहेर पडतो, सगळं होतं. मग मी नेहमी सांगतो, काही भानगड करू नका, कोणत्याच वृद्धाश्रमात जाऊ नका. एक साईड बॅग पिशवी अटकून घ्या, त्याच्यात एक धोत्र, एक घोंगडं, एक तांब्या, बरं, गळ्यात माळ आणि एक पताक एवढी खांद्याला लावा. घरून सोडून निघून जा. महाराष्ट्रात कोणाच्याही दाराशी 12 वाजता जा. कोणतीही दारात बाई असेल, कोणतीही महाराष्ट्रातली मराठी, तिला सांगा की बाई मला भूक लागली, वाढ. ती गॅरंटीनं तुम्हाला 1 पोळी आणि एवढा भात वाढीलच. वाढील, पोट भरेल. पुत्रांच्या अपमान करणाऱ्या पुत्रांच्या आशीत राहण्यापेक्षा हे चांगलं नाही, वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा हे चांगलं नाही. आणि सादर जीव घालील तुम्हाला. वारकरी बुवा बसा, आणखी भाजीसुद्धा मागून घ्या, हे पाणी आहे, गडवा द्या, आदरण तुम्हाला जीव घालेल. कारण तुम्ही त्यागून आले ना. भोग्याचा सत्कार नाही आहे, त्यागाचा सत्कार आहे. हे जयराम महाराज, आमचे सखाराम महाराज 100% त्यागी लोक आहेत. यांचा सत्काराचं कारण काय? हे भोगू शकले असते, काँक्रीटचे मोठं बांधू शकले असते, पण त्याग आहे ना. त्याग पुरुष गेल्यानंतर मग ते जिवंत माणसाला तर भाकर वाढत ना. तुम्ही वदमास आहे म्हणता, मेल्यावर सप्ते करता त्याचे. हे आपल्या भारतात पद्धती आहे. जिते बाप को रोटी ना देवे, मरे ऊपर पछतावे. मग कावळ्याला बोलावता, बाबा या. अरे तो भोसडीच्या कावळा काय येणार, तुझा बाप त्याला तर भाकर दिली नाही. दिली काय? याकरता संत आणि संताचा आश्रय, महाभारतात देवाचा आश्रय संत आहेत असं आलेलं आहे. आपण संत आहोत, वारकरी. आपला आश्रय विठोबा आहे, देव आहे की नाही. आपला आश्रय, देवाचा आश्रय कोण आहे? तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा आश्रय आम्ही आहो संत. लोकांना काय माहीत होता, तू पाय पड माझ्या. अरे आम्ही तुझ्या पायावर डोकं ठेवतो, तू माझ्या पाय पड, कारण तुझी कीर्ती आम्ही केली. एका गावे आम्ही विठोबाचे नाव. तुला कोण ओळखत होतं रे? हे तर आपले बच्चे पैदा करून संसार करण्यात गुंतलेले आहेत. आम्ही संसार सोडलेला आहे आणि समाजाला आम्ही ओळख करून दिली की हा देव आहे, हा विठोबा आहे. आल्यानं संसारात आले पंढरपुरा. कोण ओळखतो तुला? म्हणून आम्ही ओळख करून देणारे आहोत. याकरता उपास्य संत देवाचे. भीष्माचार्याच्या कथेत हे 2-3 श्लोक आहेत. अद्भुत पुरुषार्थ. पुरुषार्थ वेगळा, पण अद्भुत पुरुषार्थ. दुःशासनाआदीबरोबर जेव्हा युद्ध वगैरे झालं ना, काय हे अद्भुत युद्ध आहे. ती द्रोण पर्वात जी युद्ध आहेत ना, ही फार विचित्र युद्ध आहेत. पांडव वनवासात होते त्यावेळेला प्रत्येक ऋषी, तपस्वी, मुनी, साधू, संत त्यांचं सांत्वन करायला येत होतं. दुःखही प्रदर्शित करत होते की बाबा जगाचं बरं नाही झालं, तुम्हाला कसं काय कपटानं फसून वनात पाठवलं वगैरे वगैरे. एक दिवस जे चिरंजीवी महात्मे आहेत, काय त्यांच्या मनात आलं, प्रेम होतं धर्मराजावर. युधिष्ठिर धर्मवान होते. धर्मराजाकडे आले, ते हसतच आले. युधिष्ठिराने सांगितलं, महाराज एकही महात्मा हसत आमच्याकडे आला नाही, रडतच आला.
की तुझ्यासारख्या सज्जनाला विनाकारण फसवलं असं तसं. त्यांनी सांगितलं मीही दुःख प्रदर्शित करत नाही, कारण हे चक्र आहे पृथ्वीचं, भिल आहे हे संसाराचं, ते फिरत राहते जागेवर येतेच. मला तुला पाहून रामाची आठवण झाली. हां सांगितलं मग मी राम वनवासात गेले त्यावेळेला हजर होतो. अरे तुमच्यासोबत एक रथ आहे, तुझी बायको द्रौपदी सोबत आहे, 4 भाऊ आहेत, सगळी व्यवस्था आहे. रामाबरोबर कोण होतं रे? ज्या सीतेला मांडीच्या खाली सासूनं नाही बसू दिलं, सासूनं, कौशल्यनं वनवासात जाताना रामाला वॉर्निंग दिली, तुलसीकृत रामायण पहा. रामाला सांगितलं रामा तुझ्यापेक्षा दुप्पट प्रेम माझं सुनेवर आहे. आताची नाही बरं, आत्ताची सासू सुनेवर प्रेम करते काय शक्य आहे का? ते रामायणात सांगतो त्रेताच. ही पोरी पाळण्यात बसते, ही सून माझी, आणि पाळण्यावरून उठली तर फक्त माझ्या मांडीवर बसते, जमिनीवर ही बसलेली नाही आहे. आणि 14 वर्ष तू रानावनात नेतो आहेस हिला. ती पतिव्रता आहे, मरण पत्करील, पण ती राहणार नाही, म्हणून मी तिला प्रतिबंधही करत नाही, जाऊ दे तुझ्याबरोबर. पण लक्ष ठेव हिच्याकडे, जशी माझी सून नेतो तशीची तशी परत करजो, हे कार्य तुझाही माझी आज्ञा आहे, असं रामाला कौशल्या बोलली. काय म्हणतात मार्कंडे, चिरंजीवी आहेत. मार्कंडेयाने सांगितलं सीतेजवळ चूल नव्हती, शिकार करून फळं आणायचं साधन नव्हतं, शिजवायला फळं शिजवावी लागतात, अपक्वाची पक्व काहीही नव्हतं, फक्त एक पेटारा होता, 2 तलवारी, 2 कुऱ्हाडी, 2 धनुष्यबाण, राम लक्ष्मणाजवळ. 14 वर्ष वनवासात होते रे ते, कोणतंच साधन नाही. मला हसू याच्याकरता आलं की चला भगवंताची कृपा आहे, रामा इतकी आपत्ती तुझ्यावर नाही. म्हणजे तुला वाटते मी दुःखी, पण माझ्या दृष्टीनं तू कमी दुःखी आहेस रामापेक्षा. दुःख विसरण्याचं साधन आहे. तुम्ही विचार करता व याचा माल आहे, 2 कोटी रुपयाच्या घरात राहतो. हा विचार करा की झोपडीतही राहणार आहे, तणकुटाचं झोपडं करून त्यात राहणार आहे, त्याच्यापेक्षा आपलं 2-3 खोल्याचं आहे ना. हा विचार का नाही करत तुम्ही? चप्पल फाटली बुड्यानं अजून दिली नाही, बरी आहे, येईल चप्पल, पाय आहेत तर चप्पल येईल, पण ज्यांचे पायच तुटलेले आहेत त्यांच्याकडे पहा, चप्पल कशात घालतील, त्याच्यापेक्षा बरा आहेस ना. हा विचार करत जा. दृष्टी वर, अध्यात्मात दृष्टी वर ठेवा, संसारात खाली ठेवा. संसारात जर यशस्वी असता तर तुकोबरायाने जाळला नसता तो. अर्जुनाच्या बाबतीत जे तुम्ही बोलाल किंवा जे काही आपल्याला कळेल दिसेल वगैरे, हे सगळं आहे, हे इतकं विचित्र आहे. अर्जुन सांगत असताना धर्मराजाचा विचार आहे, भीमाचा आहे, नकुलाचा आहे, सहदेवाचा आहे, आणि प्रमुख कुंतीचा आहे. माता आहे, प्रेम सगळ्यावर सारखं. ज्या दिवशी माद्री सती केली, कुंती आणि माद्री उभ्या आहेत दोघी, आणि यांना शाप माहीत होता पंडूला, मी माझ्या पत्नीला आलिंगन दिलं का माझ्या चित्तात निर्माण झाला की माझा मृत्यू आहे. एक दिवस माद्री वनात, कुंती होती, ती होती, आंघोळ केल्यावर केस वाळू घालत एका शिळेवर बसली दगडावर. तारुण्य होतं, सौंदर्य होतं, आणि मृत्यू जवळ आला होता. मृत्यूचं निमित्त लागेल की नाही. कामोद्भव चित्तात झाला राजा पंडूच्या. कुंती थोडीशी बाजूला होती, माद्रीला आलिंगनात धरला की फाटदेशी मरून पडले खाली. माद्री ओरडली, कुंती धावत आली, लहान लहान लेकरं होते, त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, तेथेच थांबा. नकुल, सहदेव लहान लहान होते, अर्जुन, भीम, धर्मराज थांबा ते. कुंतीनं ते पाहिलं आणि माद्रीला विचारलं हे कसं घडलं. तिने सांगितलं मला काय सांगता नाही येते, पण नवरा तर तुझं आहे आणि माझं आहे, पण त्यांनी काही मला कल्पना नाही, मला येऊन असं आलिंगनच दिलं की मेलं. सांगितलं खोटं नको बोलू, तू भुलवला आहेस त्याला, काम तुझ्या चित्तात आहे. तू तुझ्या सौंदर्यानं हा भावानं पंडूला भुलवलं आणि म्हणून त्याचा प्राण गेला. याला अर्ध कारण तू आहेस. आपण व्यासपीठावर बोलतो ना आम्ही, पोरं बदमाश आहेत, फाजील आहेत, पोट्टेच्या मागं लागतात. मी याच्या उलट बोलतो. आम्ही का नाही लागलो, आम्ही कॉलेजमध्ये नव्हतो, तुम्ही का नाही लागले, हे पोट्टे का लागतात. त्यावेळेच्या कॉलेजच्या पोरी उघड्या फिरत, काय उघड्या फिरत, अर्धांग उघडं टाकून फिरत,
तिथं आवाहन करता तुम्ही पोरांना की या यू कम डू कम. काय चूक आहे त्यांची? अन्न तेही खातात, काम त्यांच्यातही निर्माण होईल. तुम्ही तुमच्या उघड्या अंगानं अर्धवट वस्त्रानं त्यांना समोर झाल्यावर ते काय करतील? कंपल्सरी होते, त्यांना 12 वर्ष खडी फोडायला जातात पण रेप करतात. का होते? याची मानसिकता काय आहे? फक्त पोरांना दोष देऊन हे निभेल. आधी कंट्रोल तुमच्या पोरीवर ठेवा. तुमची हिंमत नाही सांगायची की तुला 50 रुपयाची साडी आणली नेस. नाही, नकल में फस गई दुनिया असल को छोड़ के भाई. काय करता तुम्ही? काय कुठे असते? कोण सती जाईल? माझ्याने सांगितलं मी, कुंतीने सांगितलं मी मोठी आहे पण माझ्यावर जबाबदारी आहे. सती तू जा, चितेवर तू चढ पंडूच्या प्रेताबरोबर. ही 5 पोरं आहेत माझी, तुझी पोरं तुझी नाहीत, माझीच आहेत. नकुल सहदेव. मातेने सांगितलं ताई, माझ्या ठिकाणी तुझा भाव राहील, माझी बुद्धी तुझ्यासारखी निर्मळ राहील, कधी राहणार नाही. म्हणून मला सती गेलं पाहिजे आणि तू या 5 पोराचा सांभाळ कर. कुंती राहिली. तपस्वी होते आजूबाजूला, पर्णकुट्या 5-50 ते गोळा झाले तपस्व्यांनी सगळे. मग ते पंडूची पोरं आहेत, पंडू मेले, लहान लहान पोरं. त्या पोरांना घेऊन ते ऋषी तपस्वी हस्तिनापूरला गेले भीष्माचार्याकडे. आणि धृतराष्ट्राला सांगितलं, महाराज ही तुमच्या भावाची पोरं, ही अरण्यात पैदा झाली, हा धर्माचा आहे, हा इंद्राचा आहे, हा वायुदेवचा आहे, हे सगळं सांगितलं. हे आमच्यासमोर घडलं की प्रामाणिक पंडूची 5 पोरं आहेत, ही आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, आमचं काम संपलं, निघाले. त्या दिवसापासून ज्या दिवशी पांडव हस्तिनापूरला एवढ्या वयात गेले, त्या दिवसापासून द्वेषाला आरंभ झाला आणि युद्धाची ठिणगी पडली. दुर्योधन होते ना लहान, तेच वय. दुर्योधनाने भीमाकडे पाहिलं पहिल्यांदा. भीम म्हणजे भीमाचा जन्म कसा आहे? कुंतीनं पोटातून भीमाला जन्म दिला, तेवढ्यात एका वाघाची डरकाळी ऐकू आली. ती डरकाळी ऐकू आल्यावर तिची मांडी हल्ली. नुकताच जन्माला आलेला भीम मांडीवर होता. मांडी हल्ली आणि तो शिळेवर पडला. एका दिवसाचा भीम शिळेवर पडला, त्या शिळेचं चूर्ण झालं, चूर्ण तुकडे तुकडे झाले. नुसतं भीम पडला. ऋषीने सांगितलं, याच्यात वायुदेवतेची शक्ती आहे. हे जेव्हा दुर्योधनाला कळलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आता आपलं जीवन अस्थिर आहे, हा तर आपल्याला 100 मारून टाकेल एका दिवशी, याला आता आधी संपवा. त्या चांडाळ चौकडीत कर्णही होते. दुःशासनाने सांगितलं, दादा आपण वनभोजनाला जाऊ, वनभोजनाला जाऊ आणि हा 100 लाडू खाल्ल्यापासून याची भूक होत नाही भीमाची. त्या 100 लाडवात वेगळं ठेवून त्याच्यात विष टाक, जहाल विष. त्याला खाण्याचा पक्का खाऊही आहेत, तो खाल्ल्यापासून राहणार नाही. ते लाडू विषाचे खाऊ घातले भीमाला. मरणीत आहेच, मूर्छित झाले, कोणाला पत्ता नाही. हे सगळी पोरं खेळत गेली निघून. यांनी वेलीनं त्याला बांधलं आणि नदीत दिलं टाकून. या नदीतून त्या नदीत गंडकीपर्यंत 3 नद्यातून एवढी मोठी नदी वर मणिपुरात आहे, त्या नदीपर्यंत भीम वाहत गेले. पाण्यातले सर्प चावले, अनेक सर्प. विष विषानं नष्ट होते. सर्प चावल्यामुळे भीमाचं विष उतरलं, शुद्धीवर आला. त्या वेली तोडून टाकल्या आणि काठावर उभं राहिल्यावर कोणाचं राज्य आहे? सांगितलं, नागाचं राज्य आहे. शालिवान नाग आहेत. एक वाटाड्याबरोबर घेतला, दरबारात गेले, गोत्राचा उच्चार केला आणि सांगितलं, मी पंडुपुत्र कुंतीचा 2ऱ्या नंबरचा मुलगा भीम आहे. आजा होता, आजा. त्याचं आलिंगन दिलं. आजा म्हणजे पणजा समजा तुम्ही, आईचा आजा. त्याला सांगितलं, वास काय जायचं नाही आता, आणि माझी वाट पाहून आली असेल कुंती, त्यांना आम्ही निरोप पाठवतो, तू काही चिंता करू नको. तू आता इथून आमचं समाधान होईपर्यंत, आजपर्यंत आला नाही, आम्ही तुला जाऊ देणार नाही. आता काहीतरी नातू आला, मुलीचा मुलगा, आपण प्रेमानं घेतो की नाही. त्याला सांगितलं, हे 8 कुंड आहेत, शक्तिवर्धक अमृताचे कुंड 8. तुला मोकळी काय, तुला वाटेल तेवढं प्राशन कर. 1 कुंड प्राशन केला की 1000 हत्तीचं बल शरीरात निर्माण होते. त्यांनी एका महिन्यात 8चे 8 कुंड पिऊन टाकले भीमाने. एमटी बिलकुल 8ही प्याले. म्हणून भीमात 10,000 हत्तीचं बल होतं. एवढी शक्ती. हत्ती हातावर उठून फेकून दिला द्रोणाच्या समोर.
रथ सारथ्यासहित घोड्यासहित फेकून देत होते. आणि मग जेव्हा परत आले तेव्हा विदूर होते. विदूर समजूत घालत होते कुंतीची